गोष्ट सांगायला खूप आनंद होईल. प्रिन्सिपल्स ऑफ द आयरिश पॅट्रियॉट डॅनियल ओ कॉनेल. Can you repeat the same principle once again? Yes, yourself. Yes, you can repeat it. No man can be grateful at the cost of his honor. No man can be grateful at the cost of our chastity. No nation can be grateful at the cost of its Liberty. Okay, sit down. But I expect from you Daniel O. Connell's principles that should be repeated or that should be expressed without seeing in the text. Because yesterday we had studied properly. So today I expect from you, my student must be expressed their ideas about Daniel O. Connell. ही माझी या ठिकाणी अपेक्षा होती. पण परत एकदा पुस्तकाचा आधार घेतले. पुस्तकाचा आधार अवश्य घ्या. देर इज नो डाऊट ॲट ऑल. बट ॲज फॉर ॲज युअर classroom activity is to be concerned, each and every one should try to express his or her feelings, his or her points regarding the article. Okay, once again, the Irish patriot Daniel O. Connell, he said about the existential philosophy of life, human life. No man can be grateful at the cost of his honor. No woman can be grateful at the cost of her chastity. And no nation can be grateful at the cost of its liberty. कोणताही पुरुष किंवा कोणताही माणूस त्याच्या सन्मानाच्या किमतीपेक्षा अधिक कृतज्ञ राहू शकत नाही. कोणतीही महिला किंवा कोणतीही स्त्री तिच्या पावित्र्याच्या किमतीपेक्षा अधिक कृतज्ञता दाखवू शकत नाही. किंवा कोणतेही राष्ट्र त्या राष्ट्राच्या लिबर्टीपेक्षा, स्वातंत्र्यापेक्षा अधिक कृतज्ञता दाखवू शकत नाही. सो दिस इज एक्झॅक्टली व्हॉट द आयरिश पॅट्रियॉट डॅनियल ओ कॉनेल सेड. सपोज टुमॉरो there will be one question in the examination, term examination. Explain Daniel O. Connell's philosophy with reference to passage. So you must be explained properly. This question is for more necessary in the case of India than in the case of any other country in the world. ही सावधगिरी आपणाला जगातील इतर राष्ट्राच्या तुलनेमध्ये भारताच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या सावधगिरीने घ्यायला हवी. दिस कॉशन इज फॉर मोर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया. भारताच्या बाबतीमध्ये ही दक्षता आपण घेणं अत्यावश्यक आहे दॅन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड. जगातील इतर राष्ट्राच्या तुलनेमध्ये आपण भारतामध्ये ही खबरदारी घ्यायला हवी. फॉर इन इंडिया, भारतामध्ये भक्ती, BHAKTI, भक्ती म्हणजे आपली ईश्वरावरील भक्ती, आपली एका व्यक्तीवरील भक्ती, आपली गुरुवरील भक्ती. भक्ती या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आलेला आहे. काय भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे प्रार्थना. भक्ती या शब्दाचा अर्थ अधिक खोलवर जर आपण विचारात घेतला, भक्ती म्हणजे एक प्रकारची अढळ श्रद्धा. अढळ श्रद्धा, बरोबर आहे. देवावरली श्रद्धा कधी ढळते का? आईवडिलावरली श्रद्धा कधी ढळते का? भक्ती म्हणजे एखाद्याच्या प्रती असलेली अढळ श्रद्धा. शाळेवरली ही श्रद्धा आहे. भक्ती आहे आपली शाळेवर. ओके, स्वातंत्र्याच्या प्रती आपली भक्ती आहे, देशावरली भक्ती आहे. यस, ही भक्ती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात विचारात घेणं गरजेचं आहे. भक्ती
आर वॉट मे बी कॉल्ड द पाथ ऑफ डिवोशन. भक्ती याचा अर्थ एक पाप विमोचनाचा मार्ग. आर हिरो वर्शिप म्हणजे एक्सेसिव्ह ॲडमायरेशन फॉर समबडी, एखाद्या व्यक्तीच्या प्रती म्हणजे बियॉन्ड द लिमिट, मर्यादेच्या पलीकडे जाऊन प्रशंसा करणे. मर्यादेच्या पलीकडे जाऊन प्रशंसा करणे. एखाद्या व्यक्तीने उत्तर दिलं किंवा काही एखाद्या प्रश्नाचं निरसन केलं तर त्याची तेवढी प्रशंसा करायची, म्हणजे फार त्याला हिरो वर्शिप बनवायचं नाही. किंवा राजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण तो निवडून गेलेला आहे, आपण त्याला निवडून दिलेलं आहे, त्याच्यावर आपली श्रद्धा आहे वगैरे म्हणून आयुष्यभर त्याच्या पायावर लोळून घेऊ लागलो तर ते काय होईल? सो दॅट इज नॉट व्हॅलिड फॉर आवर एक्झिस्टन्स. दॅट विल नॉट बी ॲप्लिकेबल फॉर आवर एक्झिस्टन्स. आणि म्हणून हिरो वर्शिपला सुद्धा कुठंतरी आपण लिमिटेशन्समध्ये घेतलं पाहिजे. प्लेज अ पार्ट इन इट्स पॉलिटिक्स unequaled in magnitude by the part it plays in the politics of any other country in the world. आता भारतामध्ये स्पेशली इन इंडिया वी बिलीव्ह ऑन एनी पर्टिक्युलर कॅन्डिडेट आर लीडर. आपली म्हणजे भारतातली एक परंपरा आहे की भारतातल्या राजकारणामध्ये आपण एका व्यक्तीवर फार मोठी भक्ती ठेवत असतो. पण भारतातील जी राजकीय परंपरा आहे, राजकीय डिवोशन जी आहे, ते राजकीय डिवोशन किंवा राजकीय भक्ती जगातील इतर राष्ट्रामध्ये कुठल्याही राष्ट्रामध्ये तशी दिसून येत नाही. अनइक्वल्ड इन मॅग्निट्यूड, अनइक्वल्ड इन मॅग्निट्यूड एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड. फॉर एक्झाम्पल, इफ यू टेक एन एक्झाम्पल ऑफ ब्राझील, if you take an example of America, if you take an example Russia, if you take an example of Germany, if you take an example of what China, तर चायनामधले लोक किंवा अमेरिकेमधले लोक पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीला इलेक्ट करतात अशातला भाग नाही. कोण मागच्या वेळेस कोणाला ट्रम्प, तो ज्यो बायडन आला, पुन्हा ट्रम्प आला, पुन्हा त्याच्या अगोदर कोण होता तो ओबामा होता. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण वेगळाच व्यक्ती म्हणजे निवडून देतो. ही परंपरा कुठल्या देशामध्ये? येस. सो दीज आर दी पॉलिटिकल सिच्युएशन दॅट वी हॅव इन दी वेस्टर्न कंट्रीज इन द वर्ल्ड, जस्ट लाईक अमेरिका अँड अदर कंट्रीज इन द वर्ल्ड. बट इन इंडिया आता पंतप्रधान मोदी 2014 जी त्या खुर्चीवर आहेत ते कायम तिथं 15 वर्ष दिली. आता तो राजकारणातला भाग आहे. I don't want to touch that point. Okay, me, although I am the member of that particular party. Okay, it's not a question. तो काही प्रश्न या ठिकाणी माझ्या ह्याच्यातला नाही आहे. तर आपण खऱ्या अर्थानं